आज आपण मानव विरुद्ध निसर्ग यांच्या संघर्षात कोण जिंकणार आणि कोण हरणार याविषयी माहिती पाहणार आहोत. सर्वसाधारणपणे मानवजातीचा इतिहास 1,25,000 वर्षापूर्वीचा आहे. त्यापैकी गेले 12,000 वर्ष आपण शेती संस्कृती राहिलो आणि 250 वर्षापूर्वी औद्योगिक क्रांती झाली आणि औद्योगिक क्रांतीनंतर आपण औद्योगिक संस्कृतीत मानवजात जगत आहे. तर या सर्व संस्कृती अनुभवत असताना आपल्याला जगण्यासाठी दोन प्रकारचे संघर्ष करावे लागले. एक संघर्ष मानवामधील संघर्ष आणि दुसरा संघर्ष मानव विरुद्ध निसर्ग यातील संघर्ष. आपल्या अस्तित्वासाठी आणि आपल्या विकासासाठी आपल्याला निसर्गाशी संघर्ष करूनच आपला विकास साधावा लागतो. तर हे प्रक्रिया कशी घडत गेली आणि आज आपण कोणत्या स्थितीत आहोत याबद्दलची माहिती आपण थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करू. आदिम साम्यवादामध्ये मानवजात अतिशय अल्प होती आणि निसर्ग फार विपुल होता. मानवजात 5 ते 10 लक्ष पेक्षा जास्त नव्हती. ज्याला आपण शिकारी अवस्था किंवा टोळी युग असं म्हणतो. त्यावेळेस मानव जातीचा निसर्गाशी संघर्ष करत असताना निसर्गावरती काहीच परिणाम होत नव्हता. इतर जीव जातीप्रमाणे मानवजातही जगत होती. परंतु शेती क्रांतीनंतर याला कलाटणी मिळाली. आगीचा शोध, चाकाचा शोध आणि शेतीचा शोध या शोधामुळं मानवजातीने शेतीवर बऱ्यापैकी विजय मिळवायला सुरुवात केली. शेतीशी बऱ्यापैकी संघर्ष करायला सुरुवात केली आणि या शोधामुळं शेतीतून एक अतिरिक्त ऊर्जा तयार झाली. शेती संस्कृतीत मुख्य ऊर्जेची साधनं कोणती होती? तर एक होतं मनुष्याचं श्रम, दुसरं होतं मांसाळलेले जे पशु होते त्या पशुचे श्रम आणि तिसरं जैवभार किंवा लाकूड आणि थोडीफार पाण्यापासून तयार केलेली ऊर्जा. तर या आधारावर मानवाने शेती संस्कृती निर्माण केली. या शेती संस्कृतीने गेली 12,000 वर्ष मानवजातीने शेती संस्कृतीत आपला विकास साधला. परंतु पृथ्वीची जी पुनर्निर्माण क्षमता होती आणि पृथ्वीची जी टाकाऊ पदार्थ सामावून घेण्याची क्षमता होती, त्याच्यावरती काहीही परिणाम झाला नाही. कारण पृथ्वीची जी पुनर्निर्माण क्षमता होती, त्याच्या अल्पशा क्षमतेतच मानवजातीचा विकास झालेला होता आणि टाकाऊ पदार्थ जे असत थोडेफार, ती पृथ्वी सहजपणे सामावून घेत असे. परंतु खरे बदल कधी झाले? तर खरे बदल औद्योगिक क्रांतीनंतर झाले. तर औद्योगिक क्रांतीनंतर विशेषतः जे तेल, कोळसा आणि वायू या ऊर्जा साधनाचा शोध लागला. त्यामुळं ज्याला आपण जीवाश्म इंधनं म्हणतो. तर त्यामुळं मानवी प्रगतीला किंवा मानवी विकासाला फार मोठ्या प्रमाणावर हातभार लागला. कारण अतिरिक्त ऊर्जा या साधनामुळं खूप प्रचंड प्रमाणावर निर्माण झाली. आपण जर पाहिलं असेल, की औद्योगिक क्रांतीनंतर मानवजातीचा जो विकास झाला, तो प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाला आणि जेवढा विकास गेल्या 12,000 वर्षात झाला, तेवढाच विकास फक्त 20व्या शतकात झालेला आपल्याला दिसून येतो. आणि यापेक्षा विशेष गोष्ट म्हणजे 1950 ते 1980 हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये ऊर्जा स्रोत जे आहेत आणि तंत्रज्ञान जे आहे, ते प्रचंड विकसित झालं. म्हणजे नैसर्गिक साधनसामुग्री, अधिक ऊर्जा साधनं, त्यानंतर तंत्रज्ञान याचा वापर मानवजातीने एवढ्या प्रचंड प्रमाणावर केला, की या 3 दशक शतके जे आहेत, म्हणजे ही जी 30 वर्ष आहेत, 3 दशके जी आहेत, याला मानवजातीतील आर्थिक वाढीचं सुवर्ण युग म्हटलं जातं. मानवजातीने 30 वर्षात जेवढा दैदिप्यमान विकास केला, तेवढा औद्योगिक क्रांतीनंतरच्या 200 वर्षात सुद्धा केलेला नाही. तर या 75 वर्षामध्ये मानवी लोकसंख्या 3 पट वाढली. परंतु एकूण सकल उत्पन्न जगाचं हे 8 पट वाढलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे लोकसंख्येपेक्षा सुद्धा अधिक गतीनं आपण अतिरिक्त ऊर्जा आणि ऊर्जेच्या सहाय्याने भौतिक वस्तूची निर्मिती केलेली असल्यामुळं आपण फार प्रचंड प्रमाणावरती अतिरिक्त ऊर्जा निर्माण करून मानवी विकास साधलेला आहे, असं दिसून येतं. परंतु हा 20व्या शतकामध्ये आणि या गेल्या 25 वर्षात जी निसर्गाची
आपण शोषण केलं, जे आणि ऊर्जा साधनाचं जे शोषण केलं, त्यामुळे मानवजातीसमोर एक वेगळ्या समस्या निर्माण झाल्या. आता मात्र नवीन गोष्टी मानवजातीच्या लक्षात आल्या. ती म्हणजे 1972 ला जो लिमिट्स टू ग्रोथ नावाचा ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्या ग्रंथामध्ये पहिल्यांदाच की पूर्वीची जी समज होती, जी अभिजात अर्थशास्त्रज्ञ मांडत होते, की ही पृथ्वी अमर्यादित साधनं असणारा ग्रह आहे. त्याला तडा दिला आणि ही पृथ्वी मर्यादित संसाधनं असणारा ग्रह आहे आणि या मर्यादित संसाधनं असणाऱ्या ग्रहावरती अमर्याद आर्थिक वाढ होऊ शकत नाही. याचाच अर्थ असा, की ही जी ऊर्जा साधने आहेत, ह्या पृथ्वीवरती मर्यादित आहेत. जी नैसर्गिक साधन सामग्री आहे, ती मर्यादित आहे आणि ती सगळी लवकरच संपणार आहे. 20व्या शतकामध्ये स्वस्त आणि मुबलक नैसर्गिक साधन सामग्री होती, ऊर्जा साधनं होती. परंतु 21व्या शतकामध्ये ही ऊर्जा साधने ही अतिशय महाग आणि दुर्मिळ होत जाणार आहेत आणि मग मानवजात ही एका वेगळ्या समोर जात आहे. त्याला आपण थोडक्यामध्ये जर बघायचं झालं तर टिपिंग पॉइंट्स आणि टिल्टिंग पॉइंट्स असं आपण इंग्रजीत म्हणतो. त्याचा अर्थ असा की एक उच्चांक बिंदू, जसे की 80 प्रकारचे धातू आहेत. त्या 80 प्रकारचे धातूचं उत्खनन मानवाने केलं आणि ते येत्या 50 ते 100 वर्षात पृथ्वीच्या पोटातून पूर्णतः जरी आपण बाहेर काढले तर ते संपून जाणार आहेत. म्हणजे 22व्या शतकामध्ये काहीही मानवजातीच्या वापरासाठी नसेल. हीच गोष्ट ऊर्जा साधनाची आहे. ऊर्जा साधनं अर्ध्यापेक्षा जास्त आपण संपवलेली आहेत. जे जीवाश्म इंधनं जी आहेत, ही पृथ्वीच्या पोटात तयार करण्यासाठी 300 दशलक्ष वर्ष लागली. परंतु आपण 300 वर्षातच ती संपून टाकणार आहोत. म्हणजे ही पुन्हा निर्माण होणारी ऊर्जा साधने नाहीत. ही निर्माणक्षम ऊर्जा साधने आहेत आणि ही सगळी आपण 20व्या शतकात अर्ध्यापेक्षा जास्त संपवली आणि उर्वरित अर्धे आपण 21व्या शतकात संपवणार आहोत आणि 21व्या शतकात ही संपल्यानंतर 22व्या शतकामध्ये मात्र मानवाला ना ऊर्जा साधनं असतील, न नैसर्गिक साधन सामग्री असेल, ना धातू असतील आणि मग अशा वेळेस जे आर्थिक वाढीचा डोलारा मानवजातीने उभा केलेला आहे, हा सगळा 21व्या शतकाच्या मध्यातच कोलमडून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून एक गंभीर प्रश्न मानवजातीसमोर उभे राहतात, की आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य काय असेल? आणि आपण तर या आधारावरती सतत प्रयत्न करत आहोत, की आपल्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढीला चांगलं भविष्य मिळालं पाहिजे. परंतु आर्थिक वाढीच्या नावाखाली किंवा अत्यंत आपण बुद्धिमान आहोत आणि आपण फार आर्थिक वाढ केलेली आहे. त्याच्या दुष्परिणामाचा विचार न केल्यामुळं आपण अशा भ्रमात राहिलो, की आपण हे खरोखरच खूप मोठं काम केलंय. परंतु हा निर्णय आत्मघातकी मानवजातीला होतो की काय, अशी शंका आता विचारवंतांना वाटू लागलेली आहे. त्याचं कारण असं आहे, की आता लवकरच 2030 पर्यंतच मानवी उपभोग एवढा वाढलेला आहे, की मानवी उपभोगासाठी 2 पृथ्वी लागणार आहेत. म्हणजे मानवजात ही पर्यावरणीय दिवाळखोरीत असणार आहे आणि पर्यावरणीय दिवाळखोरी आपोआपच आर्थिक दिवाळखोरीला जन्म देते आणि ह्या 2 दिवाळखोरीमुळं मानवजात एका भयानक अराजकतेत जाण्याची शक्यता आहे आणि मग या अराजकतेतून एक आपत्तिमय जगाकडे आपण सर्वच चाललेलो आहोत असं दिसून येतं. मग मुख्य प्रश्न असा आहे, की याला पर्याय काय? तर यासाठी याचं उत्तर कुणाकडेही जगात जरी नसलं, तरी पण काही दिशा देणारे विचारवंत यामध्ये आहेत. त्यांच्या मते ज्याप्रमाणे आपण आर्थिक वाढ केलेली आहे आणि ज्या प्रमाणात आपण ऊर्जा साधनं वापरलेली आहेत, म्हणजे ऊर्जा ची साधनं वापरून जी भौतिक संपत्ती निर्माण केलेली आहे आणि जी लोकसंख्या वाढ झालेली आहे, तर ती लोकसंख्या वाढ आणि भौतिक समृद्धी 21व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणावर घटवावी लागेल, कमी करावी लागेल. जी जर ती केली नाही आपण आणि ही जर स्वेच्छेने केलं नाही, तर मग मात्र युद्ध, उपासमार, दारिद्र्य, संघर्ष, आंदोलनं, जाळपोळ या सगळ्या गोष्टी एक आपत्तिमय विश्व आपल्याला पाहायला मिळेल आणि हे जर होऊ द्यायचं नसेल, तर मग आपल्याला एका शाश्वत समाजाकडे, की जो शाश्वत समतेकडे नेईल आणि न्यायाकडे नेईल, असा एक नवा विचार आपल्याला समाजापुढे मांडावा लागणार आहे आणि त्यातून आपल्याला हे दिसून येईल,
की मानव विरुद्ध निसर्गाच्या संघर्षामध्ये जर नैसर्गिक साधन सामग्री सगळी संपली, तर मानव जातीला मी सांगितलं की एका मोठ्या गंभीर परिणामांना सामोरे जावं लागेल आणि यात मानव जातीचा नक्कीच पराजय होईल आणि निसर्ग जिंकेल यामध्ये माझ्या मनात कुठेही शंका नाही. धन्यवाद.